सेंटर ऑफ मास ऑफ 3 पार्टिकल्स m1 इज इक्वल्स टू किती आहे 1 kg. m2 किती दिलेला आहे m2 इज 2 kg आणि m3 इज 3 kg. सेंटर ऑफ मास फर्स्ट सिस्टीमचं समज आपण लेट से याला R1 घेतलं 1,2,3 आहे ना. ओके. आणि सेकंड सिस्टीम मध्ये काय सांगितलं फर्स्ट सिस्टीम मध्ये किती मासेस आहेत टोटल 3 आहेत. 3 मासेस म्हणजे किती झाले 1 + 2 + 3 इज इक्वल्स टू किती आलं 6 kg. ओके. हां ही झाली फर्स्ट सिस्टीम. सेकंड सिस्टीम मध्ये मासेस किती आहेत टोटल मासेस घेते मी लेट से m2. सेकंड सिस्टीम मध्ये मासेस आहेत 3 kg + 2 kg बरोबर ना. 3 + 2 इज इक्वल्स टू 5 kg आले. हां आणि ह्याचं सेंटर ऑफ मास गिवन आहे ॲट -1, -3, -2 वर. आणि जी थर्ड सिस्टीम आहे त्या थर्ड सिस्टीम मध्ये एकच मास आहे दॅट इज m3 इज इक्वल्स टू 5 kg. आणि त्याचं पोझिशन आहे दॅट इज R3 इज त्याच्यामध्ये लेट से मी एक्स ॲक्सिस एक्स घेतला वाय घेतला आणि झेड घेतला. आणि आपल्याला ह्या पूर्ण सिस्टीमचं सेंटर ऑफ मास काय सांगितलं हा जो नवीन सिस्टीम येणार आहे त्या नवीन सिस्टीमचं सेंटर ऑफ मास पाहिजे तुला इज ॲट द सेंटर ऑफ मास ऑफ फर्स्ट सिस्टीम. सेंटर ऑफ मास ऑफ फर्स्ट सिस्टीम म्हणजे 1 2 3 येईल बरोबर ना. इथपर्यंत कळलं. ह्या सगळ्या पूर्ण तिन्ही सिस्टीमचं मिळून तुला एक सिस्टीम बनवायची आहे. त्या टोटल सिस्टीम मध्ये टोटल मास किती येईल मग आता त्या पूर्ण सिस्टीम मध्ये नवीन सिस्टीम मध्ये मास येणार फर्स्ट मास येणार दॅट इज m1 + m2 + m3. टोटल मास इज इक्वल्स टू किती आहे 6 + 5 + 5 राईट 5 + 5 किती आला आन्सर त्याचा 16 kg राईट. टोटल मास आपल्याला लागणार आहे 16 kg. आता बेसिकली आपण आता एक्स कोऑर्डिनेट फाइंड करू XCM फाइंड करणार. XCM इज इक्वल्स टू काय येणार माहिती ना m1 m1 R1 किंवा m1 x1 लिहितो मी m1 x1 प्लस काय m2 x2 बरोबर ना. फॉर एक्झाम्पल m3 x3 अपॉन काय टोटल मास लेट से आपण ऑलरेडी काढलाय 16 आहे. आणि XCM आपल्याला माहिती आहे की सेंटर ऑफ मास किती कुठेवर आहे एक्स ॲक्सिस वर 1 वरती आहे. इज इक्वल्स टू m1 फर्स्ट m1 किती घेतला समजा 6 kg आहे बरोबर. x1 किती येईल सेकंड मास किती आहे 5 kg आहे. x2 किती येईल थर्ड मास किती आहे 5 आहे. आणि x3 आपल्याला माहित नाही त्याला आपण x घेणार आहे जो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे राईट. इथपर्यंत कळलं. हां आता 6 kgचं जे मास आहे त्या 6 kgचा RCM कुठे होता बघ हा 6 kgचा एक्स ॲक्सिस वर RCM 1 आहे बरोबर एक्स ॲक्सिस वर बरोबर आहे का. मग त्याचा 1 येणार 5 kg म्हणजे सेकंड याचा काय 5 kgचा कुठे -1 आहे. मग इथे पण काय येणार -1. ह्या 5 kgचा हा जो नेक्स्ट थर्ड सिस्टीम आहे त्याचा माहित नाही आपल्याला त्याला आपण एक्स घेतलाय -1 आहे ना हा काय काय कळलं ना. हे सेंटर ऑफ मास जे आपण कन्सिडर केले. आणि हा जो थर्ड मास आहे त्याचा XCM किती वरती एक्स वर घेतलाय आपण आणि डिवाइड बाय 16 लेफ्ट साइड याला रिअरेंज केलं 16 इज इक्वल्स टू 6 - 5 + 5x. सो किती येईल आन्सर 15/5 इज इक्वल्स टू x इज इक्वल्स टू किती आलं मग 3 राईट. आता काढ असे करता येईल पुढे आता वाय आणि हे सगळं आपलं एक्स वाय आणि झेड ज्यामध्ये जो एक्स आपला मॅच करतो दॅट इज 3 आहे त्यामुळे वाय किती येईल 1 आणि झेड ऑब्व्हियसली 8 येणार. आणि हे सॉल्व्ह करायसाठी सेमच प्रोसेस येणार आहे माहिती आहे ना.